खासदारांना फोन केला यामध्ये तथ्य नाही। आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत। भाजप आणि पक्ष सोडून गेलेले अफवा पसरवतायत। जितेंद्र आव्हाडांकडून चर्चांचं खंडन। रामगिरी महाराजांना जोड्यानं मारण्याची वेळ आली आहे। रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीतासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका। मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांचं जीवन सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित। ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करण्याच्या राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना। आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं पाऊल। सुरेश धस यांनी घेतली अजित पवार यांची भेट। मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही। भेटीनंतर सुरेश धस यांचा घुमजाव। बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिल्डर लॉबी असल्याचा झिशान सिद्दीकींनी व्यक्त केला संशय। बिश्रोई टोळीच्या पोलिसांच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केल्याची माहिती। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा आदेश जारी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडून उदय सामंत यांच्याकडे GR सुपूर्द। नूतनीकरणानंतर मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ। नूतनीकरणासाठी तब्बल 2,80,00,000 खर्च। 18 महिन्यांमध्ये काम पूर्णत्वास। पुण्यात IT कंपनीतील तरुणीची हत्या। आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात खळबळ। तरुणाच्या हल्ल्यात जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू। आणि भंडाऱ्यात झुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरलं। नागरिकांचं धोकादायक स्थितीत वाघासोबत फोटो सेशन।